युद्धाचा कंपन्यांना सुद्धा मोठा फटका बसतोय। गॅस अभावी एमआयडीसी मधील अनेक कंपन्या बंद पडायला आल्यात। संभाजीनगरमधील उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। अखाती देशातील युद्धाचा कंपन्यांना फटका बसतोय। गॅस अभावी एमआयडीसी मधील कंपन्या बंद पडायची सुरुवात झाली आहे। संभाजीनगरमधील अनेक उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत असं समजतंय। प्रतिनिधी विजय चिडे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत। त्यांच्याकडून आपण या संदर्भातले आणखी तपशील घेणार आहोत। विजय, काय नेमकी परिस्थिती सध्या संभाजीनगरमध्ये आहे? विशेषतः एमआयडीसी मधल्या कंपन्यांवर या सगळ्याचा परिणाम झाल्याचं कळतंय। नक्कीच रिद्धी, जर बघितलं तर इराण आणि अमेरिकाचं युद्ध सुरू आहे। यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र देश होरपळा देखील आपल्याला यामध्ये पाहायला मिळत आहे। कारण अनेक ठिकाणी जर पाहिलं तर गॅस पुरवठा जो आहे तो संपलेला आहे। त्यामुळे याचा फटका जो आहे तो सर्वसाधारणाला देखील बसत आहे। छत्रपती संभाजीनगरच्या एमआयडीसी परिसरामधील तब्बल 30 पेक्षा अधिक कंपन्या ज्या आहेत आता त्यांना गॅस पुरवठा होत नसल्याने त्या बंद पडण्याच्या उमाट्यावरती आहेत। केवळ एक नाही तर 2 दिवस त्यांच्याजवळ गॅस पुरवठा होईल एवढा साठा जो आहे तो त्यांच्याजवळ असतो। कारण प्रत्येक कंपनीमध्ये जर पाहायला गेलं तर केवळ 6 दिवसाचा गॅस साठा जो आहे तो शिल्लक असतो। त्यामुळे आता युद्ध सुरू होऊन 5 ते 6 दिवस झालेले आणि 6 दिवसाचा साठा जो आहे तो देखील संपत आलेला आहे। त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरच्या वाळूच आणि त्याचबरोबर इतर चंद्रा एमआयडीसी ज्या आहेत या भागातील 30 कंपन्या जे आहेत आता बंद पडण्याच्या मार्गावर आहे। त्यामुळे या जी ठिकाणच्या कंपनी चालक जे आहेत ते देखील संकटात सापडताना पाहायला मिळतात। कारण औद्योगिक क्षेत्रासाठी गॅसची मोठी गरज असते, मात्र आता गॅस वेळेवर ते मिळत नाही। त्यामुळे देखील याचा फटका जो आहे तो बसलेला आहे। त्याचबरोबर अनेक हॉटेल चालकांना देखील याचा मोठा फटका जो आहे तो सहन करावा लागला। कारण कमर्शियल गॅस मिळत नाही। त्यामुळे निश्चित। काही हॉटेल चालकांनी जर पाहिलं तर गॅस चुलीवरती जे आहे ते स्वयंपाक करणं आता पसंती दिलेली आहे। अगदी, मात्र आणि याचा त्याच्यामुळे देखील फटका एकंदरीतच उद्योग हॉटेल क्षेत्राला चालकांना सुद्धा बसणार या आहे। सगळ्याचा आता फटका बसताना मोठ्या प्रमाणावर दिसतोय। विजय, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी।